हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करूया. म्हणजेच 12 फेब्रुवारीसाठी. ठीक आहे. सो आज निफ्टीमध्ये काय झाले ते बघूया. हा निफ्टीचा डेली टाइम फ्रेमचा चार्ट आहे आणि आज निफ्टी भयानक पडले. 309 पॉईंटने आज निफ्टी पडलंय आणि जे व्हायला नको होतं ऍक्च्युली ते झालंय. निफ्टीने नोव्हेंबरचा हा जो लो होता, तो सुद्धा तोडलाय आणि निफ्टीने लास्ट वीकचा जो लो होता तो सुद्धा तोडलाय. आता मी तुम्हाला सांगितलं होतं ॲक्चुअली, की कालचा जर म्हणजे ह्या ज्या 2 लेव्हल्स होत्या त्या जर तोडल्या, तर मार्केट पडणार. शिवाय मी इथे सकाळी पोस्ट टाकली होती YouTubeच्या कम्युनिटी पोस्टमध्ये. तुम्हाला इथेही मी दिलं होतं लिहून, की नोव्हेंबर लो 23,261 आणि 23,222 हा मागच्या आठवड्याचा लो आहे आणि जर हे 2 लेव्हल तोडले निफ्टीने, तर मात्र तबाही, बिअर्सची पार्टी असं मी टाकलं होतं, की मार्केट त्यावेळेस खूप पडणार ह्या जर 2 लेव्हल्स तोडल्या तर. असं मी इथे पोस्ट पण टाकली होती आणि शिवाय मी काल व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला. सो येस, आज तसं झालंय आणि आपण ते बघूयाच 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. ॲक्चुअली निफ्टी एवढं पडण्याचं कारण मला तर हे वाटतं, की बँक निफ्टीने जो त्याचा गॅप होता, तो गॅप फिल केला नव्हता. हा जो इथं गॅप राहिला होता 4 तारखेचा, तो गॅप फिल केला नव्हता बँक निफ्टीने आणि जर बँक निफ्टी जेव्हा खाली येतं तेव्हा ऑब्व्हियसली निफ्टी पण खाली होतं. आणि आपल्या याच होप्स होत्या ॲक्चुअली, की निफ्टीने भलेही हा गॅप काल फिल केला होता, पण बँक निफ्टीने तो गॅप फिल करायला नको पाहिजे. कारण जर बँक खाली आली, तर निफ्टी सुद्धा खाली येतं. आणि तसं जर झालं, तर मग निफ्टी ऑब्व्हियसली ह्या लेव्हल्स तोडणार होतं, असं आपलं काल प्रेडिक्शन झालं होतं. आणि एक्झॅक्टली तसं झालं. बँक निफ्टीने आजच तो गॅप पण फिल केला आणि निफ्टीला पण घेऊन बँक निफ्टी खाली आली. आणि शिवाय आता सध्या ग्लोबली इतकं वातावरण कन्फ्युजिंग झालंय मार्केट त्यामुळे इतकं विचित्र सुरू आहे सध्या. अ, कधी नरेंद्र मोदी काहीतरी स्टेटमेंट देतात, कधी डोनाल्ड ट्रम्प काहीतरी स्टेटमेंट देतात. कधी ते पूर्ण सगळ्या देशांमध्ये सगळे देश एकमेकांवर टेरिफ लावत आहेत आणि त्यांचं टेरिफ टेरिफ खेळणं सुरू आहे आणि त्यामुळे खूप जास्त मार्केटवर त्याचा परिणाम होत आहे. पण सध्या जे मार्केट पडलंय म्हणजे आज जे मार्केट पडलंय निफ्टी, तर ते कुठल्या अशा कारणामुळे पडले असं मला वाटत नाही. ऑब्व्हियसली आपण हे काल बोललोच होतो, की जर का बँक निफ्टी खाली आली, तर ऑब्व्हियस आहे की निफ्टी सुद्धा खाली येणार. ओके. सो त्यामुळे निफ्टी सुद्धा पडलंय असं मला तरी वाटतंय. हे आपण ऑलरेडी प्रेडिक्ट केलंच होतं, की बँक पडली तर निफ्टी एनी हाऊ पडणार आणि निफ्टी पडत असेल तर मग ह्या लेव्हल्स जवळच होत्या निफ्टीसाठी. कारण गॅप तर ऑलरेडी निफ्टीने फिल केलाच होता. त्यामुळे निफ्टी पडलंय असं मला वाटतंय. आता निफ्टी आलंय कुठे 23,000 चा सपोर्ट घेऊन निफ्टी थोडंसं त्याच्या आसपास निफ्टीने क्लोजिंग दिली सो आता तरी पण आपण आता सध्या कन्फ्यूजमध्येच असणार आहे. का? कारण नोव्हेंबर लो, लास्ट वीक लो हे दोन्ही लो तोडल्यानंतर निफ्टीकडे आता नेक्स्ट टार्गेट राहतंय ते जून महिन्याचा लो आहे. तो म्हणजे काय 22,790. ओके. सो आता बँकने काय केलंय, हा जो गॅप होता हा बँक निफ्टीने फिल केलाय. ओके. सो हा गॅप फिल केल्यामुळे मला वाटतंय बँक जर इथूनच उद्यापासून वरती जर गॅप अप वगैरे ओपन झाली किंवा इकडूनच थोडं साइडवेज राहून किंवा काही करून बँक निफ्टी इथूनच जर वरती जायला सुरू होत असेल, तर मग निफ्टीला पण खाली पडण्याचं काय कारण आहे? मग ठीक आहे, मग निफ्टी पण थोडं-थोडं इथून पण वर जाऊ शकते. 23,000 चा सपोर्ट घेऊन वर गेला असं आपण म्हणू शकतो. पण जर बँक निफ्टीने इथे एक गॅप राहिला बँक निफ्टीचा आय थिंक. ओके. हा किती तारखेचा आहे? अ, 27 सॉरी 25 जानेवारीचा आहे. सॉरी 27 जानेवारीचा हा आहे. 27 जानेवारी आणि 28 जानेवारी. आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर नंतर चेक करूया. सो इथे जर गॅप असेल तर मे बी बँक निफ्टी खाली येऊ शकतं. आपण बघूया ते काय होतंय. ठीक आहे. सो येस, आपलं प्रेडिक्शन एक्झॅक्टली बरोबर होतं. यासाठी मी तुम्हाला सांगते, की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ज्या काही अति इम्पोर्टंट अपडेट्स असतात, ते मी इमिडिएटली इथं YouTube पोस्टमध्ये टाकत असते आणि ह्या गोष्टीमुळे तुम्हाला याचा फायदा झालाच असेल. जर तुम्ही ही पोस्ट पाहिली असेल, तर ह्या लेव्हल तोडल्या-तोडल्या काय तबाही झाली ते मी आता तुम्हाला दाखवते 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. ओके. सो आज मार्केट इथे ओपन झालंय. हां, इथे ओपन झाल्यास इथून मार्केट थोडंसं पडलं, मग थोडंसं त्याने ट्रॅपिंग केलं, नंतर पुन्हा पडायला लागलं आणि एक्झॅक्टली 23,265 च्या लेव्हलला मार्केटने इथे सपोर्ट घेतला होता. ठीक आहे. सो इथे थोडा वेळ रेंगाळत राहिलं मार्केट. म्हणजे हा सपोर्ट इझिली त्याने तोडला नाही. नंतर थोड्या वेळाने मार्केटने हा सपोर्ट तोडला. पुन्हा जाऊन त्याच लेव्हलला त्याने रेझिस्टन्स घेतला आणि थोडीशी ह्या एरियामध्ये ट्रॅपिंग केली. म्हणजे
हा पूर्ण एरिया जर म्हणाल ना तुम्ही, तर मार्केटने कंप्लीटली इथे ट्रॅपिंग केली. ओके. सो त्याच्यानंतर मार्केट थोडंसं थोडं-थोडं, छोट्या-छोट्या कॅन्डल्स करत मग मार्केटने काय केलं, 23,222 ची लेव्हल तोडली. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, ह्या दोन्ही लेव्हल जेव्हा मार्केट तोडेल, आता इव्हन जर मार्केटने एकाच कॅन्डलमध्ये असं फ्लोमध्ये येऊन जरी ह्या 2 लेव्हल तोडल्या असत्या ना, तरी पण इथून तुम्हाला अशीच रॅली बघायला मिळणार होती. आणि एक्झॅक्टली तसंच झालंय. 23,222 ची जशी मार्केटने लेव्हल तोडली, इथे एक रिजेक्शन घेतल्याने मार्केट कंटिन्यूअस इतकं पडलंय आणि आज प्रीमियम इतके इतके जास्त प्रीमियम आज वरती गेले होते. ह्या मोमेंट्स त्या सुंदर होत्या. तुम्ही जर लाईव्ह मार्केट बघितलं असेल आणि या लेव्हल्स जर तुम्ही घेतल्या असतील लक्षात, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, की तुम्हाला या लेव्हल्सचा खूप फायदा झाला आज आणि एक्झॅक्टली आज असं झालं. ओके. सो आणि मार्केटने 23,000 ला सपोर्ट का घेतला? कारण ही सायकॉलॉजिकल लेव्हल आहे. जशी मी 23,000 ला तुम्हाला याच्या आधी सुद्धा लेव्हल दिली होती आणि मी तुम्हाला नेहमी सांगते, की मी ज्या पण तुम्हाला इम्पोर्टंट लेव्हल्स देते, त्याच्याशिवाय जर का मार्केट त्या लेव्हल्सच्या आसपास म्हणजे इतर पूर्वीच्या लेव्हल्सच्या आसपास कुठे मार्केट येत असेल, तर अगोदर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये ज्या कोणत्या लेव्हल्स दिलेत, त्याच लेव्हल्स तुम्ही यूज करायचं. त्या तुम्हाला पुन्हा उपयोगी पडणार. ओके. सो येस 23,000 सायकॉलॉजिकल लेव्हल असल्यामुळे इथून मार्केटने थोडंसं सपोर्ट घेऊन इथून मार्केट थोडंसं वरती गेलंय. ठीक आहे. पण जर मार्केट इथून जर रिकव्हरी करून मार्केटने जर 23,222 च्या वरती किंवा 23,265 च्या वरती जर क्लोजिंग दिली असती आज, तर मग खाली डेली टाईम फ्रेमवर आज फक्त वीक बनली असती इथे. इथे खालीपर्यंत भले मार्केट आलं असतं, पण वीक बनली असते आणि मार्केट इथं जर वरती कुठे असं क्लोजिंग दाखवत असतं ना, तर ॲक्चुअली ते बेटर होतं निफ्टीसाठी. बट असं काही झालं नाही. मार्केट खूप पडलंय आणि त्याच्यानंतर थोडं साइडवेज राहून मग एंडिंगला थोडीशी रिकव्हरी दाखवली. ॲक्चुअली ही काही विशेष अशी रिकव्हरी नाही. 70 पॉइंटनी फक्त थोडंसं वरती गेलंय मार्केट. पण मार्केट अजून पण थोडंसं आता बिअर साइडला आलंय असं म्हणायला हरकत नाही. आता अजूनही लास्ट होप ही आहे, उद्या मार्केट कुठे ओपन होते, हे इम्पोर्टंट असणार आहे. उद्या जर मार्केट 23,000 च्या खाली कुठे ओपन झालं, तर मग थोडंसं प्रॉब्लेम आहे. आणि म्हणजे ह्या एरियात सुद्धा ओपन झालं. पण उद्या जर 23,000 ची लेव्हल तोडून जर मार्केट अजून खाली जात असेल, तर मग मार्केटसाठी जसं मी आता तुम्हाला सांगितलं तसं जून महिन्याचा लो 22,790 इथपर्यंत मार्केट इझिली जाणार. ओके. सो येस, उद्यासाठी ती इम्पोर्टंट लेव्हल असणार आहे. उद्या जर मार्केट मी लेव्हल्स देतेच तुम्हाला, पण उद्या जर मार्केटने 23,000 चा लो तोडला, म्हणजे 23,000 ची सायकॉलॉजिकल लेव्हल तोडली, तर मार्केट सरळ जून महिन्याच्या लोला जाणार. ओके. सो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि सध्या मार्केट खूप जास्त खूपच जास्त ॲडव्हान्स लेव्हलचं सुरू आहे. त्यामुळे तुम्ही खूप केअरफुली ट्रेड करा आणि आपल्या लेव्हल्स जेव्हा-जेव्हा येतात, जेव्हा-जेव्हा त्या लेव्हल्स तुटतात, तिथं-तिथं तुम्हाला प्रीमियम खूप जास्त वाढलेलं बघायला मिळत असेल आणि ज्या अर्थी प्रीमियम तिथं खूप वाढतं, ती लेव्हल तुटताना म्हणजे त्या लेव्हल्स खूप जास्त इम्पोर्टंट आहेत. ओके. सो येस, या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही आणि उद्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि येस मी तुम्हाला उद्यासाठी काही लेव्हल्स देते. सो येस, निफ्टीसाठी या लेव्हल्स असणार आहेत. अ, इथे 23,000 ची पण लेव्हल आहे. तुम्ही मार्क करून घ्या. आता मी लो दिलाय तुम्हाला 22,986. ओके. सो 22,986 हा सपोर्ट जर तोडला निफ्टीने, तर 22,859 ला एखादं रिजेक्शन घेईल मार्केट आणि सरळ 22,790 पर्यंत येईल. आणि इथे आधेमध्ये कुठे ओपन होत असेल मार्केट फ्लॅट वगैरे तर 23,070 ही लेव्हल तुम्ही ठेवाच. ओके. आणि वरती जर 23,390 ची 90 चा रेझिस्टन्स तोडला तर मग 23,444, 23,544 आणि वरती अजून काय? हा एक असेल 23,696. ओके. सो येस, इतक्या लेव्हल्स मी तुम्हाला देतेय. मार्केट जर उद्या म्हणजे जर बँकच्या हातात मोस्टली बराच कारभार उद्या असणार आहे. बँकने जर उद्याला इथूनच म्हणजे बँकसाठी सुद्धा ही 49,000 ची सायकॉलॉजिकल लेव्हल जवळच आली आहे. फार-फार तर बँकने 49,000 चा हे काय बोलतात त्याला सपोर्ट घेऊन जर बँक वरती जात असेल किंवा डायरेक्टली बँक जर वरती जायला सुरू झालं, तर मग निफ्टी डायरेक्ट वरती जाऊ शकते. फार-फार तर 23,000 चा सपोर्ट घेऊन जाऊ शकते. पण तसं झालं नाही आणि जर 23,000 चा सपोर्ट तोडला निफ्टीने सॉरी, तर मग मात्र निफ्टी खाली जून महिन्या हा 22,790 जून महिन्याचा लो इथेपर्यंत येऊ शकतं. हा पण जर लो निफ्टी तोडण्याच्या मार्गावर आलं, तर उद्या काय होईल हे मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये उद्याला सांगेन. ठीक आहे.
सो येस, निफ्टीमध्ये आज असं झालंय आणि बँक निफ्टीमध्ये विशेष असं काय झालंय बरं? बँक निफ्टीमध्ये हेच झालंय, की आपण जसं सांगितलं होतं, की हा गॅप फिल केला नाहीये बँक निफ्टीने. सो येस, बँक निफ्टीच्या आज मनात आलं आणि बँक निफ्टीने आज तो गॅप फिल केलाय आणि त्यामुळे निफ्टीला पण खाली घेऊन आले बँक निफ्टी. अ, सो 49,701 च्या लेव्हलला बँक निफ्टीने एकदा सपोर्ट घेतला. मग ते पडलंय बँक निफ्टी. आणि त्याच्यानंतर थोडं-थोडं करत बँक निफ्टी पळत होतं. बँक निफ्टीने मध्ये कुठे विशेष असा पॉज घेतलेला नाहीये. सरळ बँक निफ्टी 49,207 ची जी आपण लेव्हल दिली होती, इथपर्यंत आले. इथून सपोर्ट घेऊन मार्केट थोडंसं वरती गेलंय. ओके. सो येस, जसं आपण काल दिलं होतं टार्गेट, ॲक्चुअली बँक निफ्टीने ते टार्गेट कंप्लीट केलंय, गॅप फिल केलाय आणि तिथूनच सपोर्ट घेऊन बँक निफ्टी वरती गेलंय. ओके. सो बँक निफ्टीचं खाली येण्याचं मेन रिझन तर सध्या तरी हा गॅप होता आणि तो त्याने फिल केलाय. आता उद्या बँक निफ्टी कुठे ओपन होते आणि काय करते यावर आता निफ्टी, बँक निफ्टी सगळंच डिपेंड असणार आहे. ओके. सो बँक निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवर ना अ, अजून तरी बँक निफ्टीसाठी खाली बऱ्याच लेव्हल आहेत. म्हणजे बरेच सपोर्ट आहेत अजून बँक निफ्टीसाठी. सो होप तोडण्यासारखं विशेष काही नाहीये अजून तरी. पण निफ्टीसाठी मात्र खूप कठीण अवस्था आहे. निफ्टी खूपच खाली गेलंय आता सध्या. ओके. सो बँक निफ्टीसाठी मी तुम्हाला उद्यासाठी लेव्हल्स देते. सो बँक निफ्टीने जर 49,177 चा सपोर्ट तोडला, तर 49,030 त्यानंतर 48,906 हे सपोर्ट लेव्हल्स असणार आहेत बँकसाठी. ओके. सो आणखी जर गरज भासली तर मी तुम्हाला सांगेनच. ओके. सो 49,403 ही पण इम्पोर्टंट लेव्हल आहे. ही पण मार्क करून घ्या. 49,811 ही पण इम्पोर्टंट लेव्हल आहे. जर 49,811 जर चा रेझिस्टन्स जर बँक निफ्टीने तोडला, तर बँक निफ्टी 49,906 त्यानंतर 49,979 त्यानंतर 50,54 आणि 50,157 ह्या लेव्हल्स तुम्ही अप साइडला घेऊ शकता. ठीक आहे. सो येस, आता ह्या उद्यासाठी तुम्हाला लेव्हल्स असणार आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी ज्या पण कोणत्या पोस्ट टाकते त्या पोस्ट तुम्ही आवर्जून फॉलो करा. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ओके. सो येस, आजच्यासाठी इतकंच.